नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाला आपला व्हिडिओ नाही आला कारण तब्येत ठीक नव्हती. म्हटलं आता करावी व्हिडिओला सुरुवात, जरा बरं वाटतंय म्हणून. आज मी कपाट आवरणार आहे. खूप पसारा झाला आहे, तो मला दाखवते आधी किती पसारा झाला आहे. आणि आता मला आवरायचं आहे. म्हटलं तुमचं पण आवरण होईल जर माझ्याकडं पाहिलं, माझ्याकडून थोडंफार मोटिवेशन मिळालं तर तुम्ही पण तुमचं कपाट आवरून घ्या. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते. कुठं पण कसं पण काय पण ठेवलं आहे, त्यामुळे सापडतच नाही. आता हे आवरल्याशिवाय काय पर्यायच नाही. कारण घरी जाताना कुठं पण म्हणजे घरी जाताना पॅकिंग करताना जरा गडबडच होती. कुठं पण काय पण कुठल्या पण वस्तू आपण घेतो ठेवतो परत आल्यावर पण काय आजारी पडलो, त्यामुळं काही आवरणं झालंच नाही. चला म्हटलं आज आहे वेळ वाटतंय बरं तर घ्यावं आवरून. चला मी आता सगळा पसारा आधी काढून घेते बाहेर. आणि कपाट पण आम्हाला थोडंसं या साईडला सरकवायचं आहे, कारण इथं थोडंसं भिंत ओली झाली काय मला डाऊट आहे. त्यामुळे म्हटलं आधी बघून घेऊ आणि थोडंसं चेंज पण वाटेल रूममध्ये. चला आता मी सुरुवात करते. फायनली सगळं रिकामं केलेलं आहे. आणि बघा पसारा इकडं काही बघा, सगळं पूर्ण बेड भरला एवढ्या कपड्यांनी. एवढे कपडे तर म्हणतात ना एक ना धड 12 भर चिंध्या, तसंच माझं काहीसं झालेलं आहे. एवढे मोठे कपडे आहेत पण घालायला कुठं बाहेर निघालं की एकही कपडा सापडत नाही आणि एकही बसत नाही किंवा एकही व्यवस्थित दिसत नाही किंवा कम्फर्टेबल नसतो. असंच माझी काहीशी आत्ताची कंडिशन आहे. तब्येत वाढल्यामुळं कुठले ड्रेस बसत नाहीत. चला आता मी बघते कोणते बसत आहेत कोणते नाही, आणि नंतर मग ठेवते कपाटामध्ये व्यवस्थित रचून. कपाटं तर आम्ही एका साईडला सरकून घेतलेत असे दोन्ही, कारण याच्या खाली असं बघा पाण्याने आहे ना ही भिंत खराब झाली आहे. म्हटलं आपलं फर्निचर पण पूर्ण खराब होऊन जाईल म्हणून मग बदललंच आम्ही ते. मला तसा वास येत होता नाही का, भिंत भिजल्यावर कसा वास येतो तसा. त्यामुळं मग म्हटलं फर्निचरच चेंज करावं, तर केलं आहे मी फर्निचर. आता मला एवढे सगळे कपडे परत माझ्या कबर्डमध्ये लावून ठेवायचेत. चला लेट्स स्टार्ट. आतापर्यंत ध्रुवांचे कपडे थोडेसे आत गेलेत आणि माझ्या काही साड्या लावल्यात, अजून खूप बाकी. आणि आता वाजलेत रात्रीचे 1 मिनिट. व्हिडिओ चालू असताना दिसत नाही आहे. काही बदल नाही, अक्षरशः आहे तसंच कोंबलं आहे. फक्त सुरुवातीला थोडंसं व्यवस्थित ठेवलं आहे कारण इतकी झोप आली आहे. आता कंट्रोलच नाही होऊ शकत. खालच्या साईडचा कप्पा अजून तसाच आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारचा आहे. रविवारी सकाळी आम्ही बाहेर जाऊन भाजीपाला घेऊन आलो होतो. तो तिथे मी सॉर्ट करत होते. रोहनला पहिली केळी दिसली की त्याने आधी केळी मागितली, मग मी त्याला तिकडं केळी देऊन पळवलं आणि मग बाकीचा सगळा भाजीपाला बाहेर काढायला घेतलं. आता वजन वाढले त्यामुळं म्हटलं जरा केळी वगैरे खाऊन म्हणजे सॅलड जास्त खाण्यात यावं म्हणून सगळं जास्त आणलेलं आणि बाकीचं सगळं आपल्याला जे लागतं तेच घेऊन आले होते. आज माझ्याकडून ही चुकी झाली की मेथीची भाजी मी बारीक पाहिलीच नाही. तर पानांवर असं अळे असल्यासारखं होतं, ते मला निस्ताने समजलं. चला माझं तर खूप वेळ त्याच्यामध्ये गेला. बाकी सगळा भाजीपाला सगळं आधी मस्तपैकी एक सेपरेट करून घेतलं, कारण पिशवीत आणल्यामुळं सगळं एकत्र होतं. त्यामुळं आधी सगळं वेगवेगळं करून घेतलं आणि मग स्वच्छ धुवून एका कापडावर असं पाणी निथळायला ठेवलं होतं. थोडंसं सुकलं की मग फ्रीजमध्ये ठेवलं आणि
मग नंतर संध्याकाळी रोहनला घेऊन जरा बाहेर गेलो फिरायला, कारण घरात बसून आठवडाभर तो पण बोर होतो आणि इथं बाहेर जास्त काही पाहण्यासारखं नाही, म्हणून मग स्मार्ट बाजारमध्येच घेऊन गेलो. तिथं थोडंफार खेळणे आहे, मग तो त्या खेळण्याला उठतो जरा वेळ. पण मागच्या वेळेस तो चांगला 1-2 तास खेळला त्या खेळण्यांसोबत, म्हणजे थांबला बाबा. तिथं पाहिलं त्याने वेगवेगळं काय आहे ते. यावेळेस तर त्यानं काही पाहिलं पण नाही, फक्त अर्ध्या तासात आम्ही बाहेर निघालो, कारण त्याला आज काही इंटरेस्ट नव्हता. कारण त्यांनी काय घेतलं तू? हे सगळं पाहिलं होतं आणि आज काय करत होता, जिथं जिथं असे बॉल बागेच्या मुलांनी नेऊन ठेवलेत ना, ते सगळे बॉल आणून, म्हणजे जिथं हे आधी सगळे बॉल ठेवलेले असतात त्या कंपार्टमेंटमध्ये आणून, हे बघा इथं असं टाकत होता. जिथला दिसेल तिथला बॉल आणून असं यामध्ये ठेवायचं काम चाललेलं होतं त्याचं. हे बघा चालता चालता परत जातो, इथं कुठेतरी बॉल आणून ठेवलेला आहे, तो परत त्याच्या जागेवर नेऊन ठेवायचं, असं त्याचं काम चाललेलं होतं. एवढंच त्यानं केलं आणि मग जरा वेळ इकडं तिकडं फिरलो, कारण मागच्याच आठवड्यात आम्ही स्मार्ट बाजारला गेलो होतो आणि बाकीचं काही लागते ते घेऊन आलो होतो. आज काही जास्त खरेदी केली नाही, फक्त इकडून तिकडं थोडंसं फिरलो आणि रिटर्न आलो. आज तो लगेच बोर झाला आहे बघा, लगेच बोटाला धरून चल म्हणत होता. मग काय थोडंसं फिरलो आणि निघालो लगेच बाहेर, कारण आम्हाला वाटलं जास्त वेळ लागेल, त्यामुळे मग लवकरच आम्ही 3-4च्या आसपास आलो होतो. म्हटलं 5-6 वाजेपर्यंत जरा फिरून होईन, बघून होईन, पण नाही, त्याला काही वेळ म्हणजे दमच निघत नव्हता. मग काय लगेच बाहेर निघालो आणि आलो घरी. खूप दिवसापासून माझे व्हिडिओज नाही आले, तर त्याचं कारण म्हणजे एक तर आजारी होते आणि दुसरं म्हणजे माझं ट्रायपॉड तुटली. म्हणजे ट्रायपॉडची अवस्था तुम्हाला दाखवते मी कशी झाली. ते बघा, जर कितीही असं सेट केला तरी हे ना पॅकच होत नाही, त्यामुळे कसाही मोबाईल ॲडजस्ट केला तरी तो असा होतो परत, त्यामुळे काय व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही. आणि असं तरी कुठं ठेवणार ना, मी आत्ताच खुर्चीवर ठेवला आहे, त्यामुळं तिथून काय व्हिडिओचं प्रत्येक वेळेस कुठंतरी भेटतच असं नाही ना, म्हणून मग इतके दिवस व्हिडिओ शूट नाही केले. तर आज मी एक नवीन पार्सल मागवले, जे की मी दाखवते आणि आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येते, कारण पार्सलच मागवलं आहे. हे बघा, हे ना मी एक ट्रायपॉड घेतलं आहे. हा सेल्फी पण म्हणजे सेल्फीसाठी पण यूज करतात आणि ट्रायपॉड म्हणून पण यूज करतात. हे एवढ्याशा बॉक्समध्ये एवढं मोठा ट्रायपॉड आहे. हे बघा असं दिसतं सेल्फी ते नाव आहे याचं. तुमच्यासमोरच खोलते मी पॅकेजिंग. बघा, म्हणजे हा असा एक छोटा एवढाच आहे ट्रायपॉड, त्याच्यासोबत एक बॅग आली आहे ती ठेवायला मी नेहमीवर. हे बघ, इथं मोबाईल अटॅच होतो आय थिंक, असं करून ओपन केलं मी तिथं. आणि नवीन आहे अजून ॲडजस्टमेंट नाही त्यामध्ये. मेन म्हणजे याला रबर आहे तिथं खाली, त्यामुळे आपण कसं ॲडजस्ट केला तर तो एकदम सरफेसला स्टिक होतो. हे बघा तुमची हाईट. हा ट्रायपॉड माझ्यापेक्षा उंच होतोय, दिसला माझी हाईट किती आहे, आणि हा मी खाली ठेवला आहे दिसला, तरी हाईट का उंच आहे. आता माझे व्हिडिओज येतील, रोज येतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.